मुलांनी अत्यंत मन लावून लक्ष द्या। स्टँडर्ड 6 आपण आज प्रॅक्टिस सेट 9 आपण बघणार आहे। एवढं मन लावून लक्ष द्या की तुम्हाला प्रत्येक गणित डायरेक्ट डोक्यात गेलं पाहिजे आणि कधी विसरलं नाही पाहिजे। प्रॅक्टिस सेट 9 कन्वर्ट इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आपल्याला ते करायचं आहे। क्लियर? आता कसं करायचं हे पहिलं गणित आहे। आपण याचा इथं आन्सर लिहिणार आहे। पहिल्याचा आन्सर लिहिणार मी गणित लिहितो 7 2 आणि इथं डिनॉमिनेटर 5। मन लावून लक्ष द्या, मन लावून बोलतो आम्ही तुम्हाला। चला बोला, इथं काय करायचं बघा, 7 मल्टिप्लाय बाय 5 करायचं आणि हे 2 त्याच्यामध्ये काय करायचं ऍड करायचं आणि हा जो 5 आहे हा जसाचा तसाच ठेवायचा। समजलं सगळ्यांना? मग आता इथं पुढे मी लिहितो 7 5 35 आणि 2 किती होतात रे 37 आणि हे 5 जसेच्या तसे। किती सोपं आहे? परत एकदा सांगतो, या दोघांचा गुणाकार करायचा, त्याच्यामध्ये हे दोन काय करायचे प्लस करायचे, बरोबर का? 6वा वर्ग कळालं सगळ्यांना? क्लिअर कळालं? चला आता इथं आपण दुसरं गणित घेऊया। दुसरं लक्षात ठेवा, हे दुसरं गणित काय रे 5 1 6 काय काय होणार बोला, 5 मल्टिप्लाय बाय 6 त्याच्यामध्ये हा 1 ऍड करा आणि हा जो डिनॉमिनेटर आहे हा जसाचा तसाच ठेवा। आता इकडे बघा 6 5 30 5 6 30 प्लस 1 किती होणार आहे 31 आणि हा 6 जसाचा तसाच ठेवा। किती सोपं आहे? किती सोपं आहे? सोपं आहे का नाही? क्लिअर समजलं सगळ्यांना? हां परत एकदा सांगतो, या दोघांचा मल्टिप्लाय करायचं त्याच्यामध्ये हा 1 काय करायचं आहे प्लस करायचं। याला म्हणायचं आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन। क्लिअर? दोन उदाहरणं कळाले? आता 1 2 3 उदाहरणं आपण पुढच्या पेजवर बघूया। क्लिअर? चला लक्ष द्या सर्वांनी, आता हे लक्ष द्या। चला तुम्हीच मला उत्तर सांगा। थर्ड नंबर 4 3 4 चला बोला पटापट, उत्तर काय होणार 4 मल्टिप्लाय बाय 4 प्लस किती रे 3 डिवाइडेड बाय किती रे 4। व्हेरी गुड। किती होणार बोला 4 3 16 आणि 3 किती होणार आहे 19 19 4 4 दा 16 प्लस 3 आणि हे 4 जसेच्या किती सोपं आहे? सोपं आहे का नाही? परत एकदा सांगतो, या दोघांचा मल्टिप्लाय करायचं, जे उत्तर येणार त्याच्यामध्ये 3 काय करायचं आहे ऍड करायचं। सगळ्यात सोपं। चला आता इथं लक्ष द्या, हे आहे चौथ्या नंबरचं उदाहरण। किती आहे 2 5 आणि किती आहे 9। चला बोला उत्तर काय होणार 2 मल्टिप्लाय बाय 9 प्लस किती होणार आहे आणि डिनॉमिनेटर किती होणार आहे 9। खाली उत्तर लिहू आपण 9 दुनी 18 आणि 5 किती होणार आहे 23 आणि हा 9 9 2 जा 18 प्लस 5 23 डिवाइडेड बाय हा 9 इथं जसाचा तसाच। कळालं सगळ्यांना? परत एकदा समजावून सांगतो, या दोघांचा मल्टिप्लाय करायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे आन्सर येणार आहे 5 त्याच्यात काय करायचे आहे प्लस करायचे। समजलं का भाऊ? क्लिअर समजलं का भाऊ? सगळ्यांना समजलं पाहिजे वर्गात, 2 4 विद्यार्थ्यांना नाही, मला सगळ्यांना कळेल। क्लिअर डायरेक्ट डोक्यातच समजलं सगळ्यांना? चला आता आपलं उदाहरण तिसरं आहे, बरोबर? त्या तिसऱ्या उदाहरणाला मी हे 5वं आहे, या 5व्याला मी इथं सोडवतो। काय रे 5वं 1 5 आणि किती आहे 7। चला काय होणार 1 * 7 प्लस 5 आणि हा 7 इथं जसाचा तसाच। चला इथं गुणाकार करायचा आहे, याला आपण पुढे लिहिणार आहे, बरोबर? लागलं असतं आपण इथं रेष सोडू। चला बघा 7 1 7 7 1 जा 7 7 आणि 5 किती होणार 12 आणि हे 7 इथं जसेच्या समजलं उत्तर? क्लिअर उत्तर समजलं? काय केलं आपण 1 चा आणि याचा काय केलाय मल्टिप्लाय, त्याच्यामध्ये 5 काय केले ऍड केले। हा आपला प्रश्न किती होता पहिला। काय प्रश्न होता? प्रश्न काय होता बाळा कन्वर्ट इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन। पहिला प्रश्न सगळ्यांना कळाला? क्लिअर कळालं? ओके चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ। चला हे कळालं सगळ्यांना कसं केलं मी तर? ओके हां प्रॉपर तुम्हाला वहीमध्ये व्यवस्थितशीर नोट करून घ्यायचं आहे। आता आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे।
नेक्स्ट क्वेश्चन काय, कन्वर्ट इनटू मिक्स नंबर. कशामध्ये लिहायचं आहे तुम्हाला, मिक्स नंबर मध्ये. चला मन लावून लक्ष द्या. एक नंबर मध्ये समजावून सांगतो. पहिलं गणित काय बाळा, 13/7. इथं डिवाइड कर. 30 डिवाइडेड बाय किती रे, 7. 7च्या टेबल मध्ये 30 येतो का, नाही. बेसिक आठव. येत नाही तर मग त्याच्यापेक्षा काय करतो रे आपण, छोटा नंबर घेतो. काय करतो रे, व्हेरी गुड, छोटा नंबर घेतो. किती होणार आहे, 7 4 जा 28. किती उरले रे खाली, 2. बरोबर का. आता पुढे उत्तर बघ, मन लावून बघ. हे 4 आहेत का रे, जसेच्या तसेच. बाकी किती उरली, रिमाइंडर 2. आणि या 7 न भागलं, हे 7 जसेच्या तसंच. परत एकदा समजावून सांगतो. 30 डिवाइडेड बाय 7. 4 7 जा 28. आपले सॉरी 7 4 जा किती होणार, 28. कळालं सगळ्यांना. आता 30 रुपयातून 28 रुपये गेले, किती रुपये उरले, 2 रुपये उरले. बरोबर का. आता आपलं उत्तर किती आलं, 4. ते इथं लिहायचं. रिमाइंडर किती उरलं रे, 2. ते इथं लिहायचं. आणि ज्यानं भागलं ते खाली लिहायचं. कोण्या नंबरने भागलं आपण, ते तिथं खाली लिहायचं. समजलं. याला म्हणायचं मिक्स कन्सेप्ट. कळालं का भाऊ, पक्क कळालं. आता आपण याला इथं सॉल्व करूया. काय रे, बोल पटकन. काय 7, इकडे बघ, इकडे बघ, 7/4. बरोबर का. 4 1 जा 4. टेबल मध्ये 7 येत नाही ना, मग आपण काय करतो, त्याच्यापेक्षा छोटा नंबर. शाबास. किती उरले, 3. चला उत्तर सांगा, किती आलं, 1. रिमाइंडर किती उरलं, बाकी 3. आणि कोणी भागलं आपण, 4 नी. मग इथे किती होणार, 4. 4 नी भागलं ना आपण, किती भागलं आपण, 4 नी भागलं. मग इथं 4 येणार. हे तुमचं झालं फायनल उत्तर. समजलं सगळ्यांना. भागाकाराचं उत्तर कुठं लिहायचं, इथं लिहायचं. रिमाइंडर वर लिहायचं आणि डिनॉमिनेटर मध्ये काय लिहायचं, छेदामध्ये ज्या नंबरने भागलं तो लिहायचं. हे सगळ्यांना कळालं, पक्क कळालं. आता आपलं उदाहरण कोणतं उरलेलं आहे, कोणतं उरलं हे बघा. 15 भागीला किती रे, 12. इकडे बघ रे बाळा, 15 डिवाइडेड बाय 12. 12 1 12. किती उरले रे, किती उरले रे, 3. मग किती येणार उत्तर, 1/3 किती उरले रे, 12. हे 1 उत्तर इथं लिहिलं. रिमाइंडर किती उरलं रे, बाकी किती उरले, 3. कोण्या संख्येने भागलं, 12. ते इथं येणार. समजलं, पक्क समजलं, क्लिअर समजलं. आता आपण याच्या अगोदर काय शिकलो होतो ते बघा. 12 हे असं शिकलो होतो, याचा गुणाकार करायचा आणि हे 3 त्याच्यात काय करायचे आपण चेक करा. 12 1 12 आणि 3 15 आहे का, आणि हे 12 जसेच्या तसे. म्हणजे आपण सोडवलेलं उत्तर काय आहे, बरोबर आहे. समजलं सगळ्यांना, क्लिअर समजलं. चला आता आपण जाऊया पुढं. चला बोला, काय रे उत्तर, चौथ्याचं उत्तर काय रे, काय आहे चौथं, जरा चेक कर पटापट. 11 भागीला किती आहेत रे, 8. 11 डिवाइडेड बाय 8. 8 1 जा, खाली किती उरलं रे, 3. बोला आन्सर किती होणार, 1. आन्सर 1. रिमाइंडर 3 डिवाइडेड बाय किती होणार रे, 8. हा 8 इथं येणार ना खाली, बरोबर आहे का नाही, बरोबर आहे का. समजलं सगळ्यांना. चला आता कितवं उदाहरण आहे, 5वं. 21 डिवाइडेड बाय किती रे, 4. बोला पटकन. 21 डिवाइडेड बाय 4. 4च्या पाड्यामध्ये 21 आहेत का रे, बोला पटकन. 4च्या टेबल मध्ये 21 आहेत का, नाही. मग याच्यापेक्षा छोटे कोण आहे, 20. किती नंबरला, 5. 4 5 20. किती उरले रे खाली, 1. आता सांगा स्टार्टिंगला किती लिहिणार आहे, 5. इथं किती लिहिणार आहे, 1. डिनॉमिनेटर मध्ये किती लिहिणार आहे, 4. याला कोणता फ्रॅक्शन म्हणतात, मिक्स फ्रॅक्शन. आता आपलं एक शेवटचं उदाहरण उरलेलं आहे. किती आहे मला सांग बरं, 6वं उदाहरण. 6व्याचं आन्सर बोल रे बाळा, किती आहे, 20 डिवाइडेड बाय किती आहे रे, 7. 7च्या टेबल मध्ये 20 आहेत का, 7च्या टेबल मध्ये 20 आहेत का, नाही.
मग त्याच्यापेक्षा छोटा नंबर कोण आहे? 7 2 किती होणार? 40. किती उरणार रे? 6. मग मला एक सांगा इज इक्वल इथं किती लिहू रे स्टार्टिंगला? 2. हे बघा इथं आन्सर आलं 2. आता रिमाइंडर किती उरले? 6. बरोबर का? आणि खाली काय लिहू रे? 7. या 7 नी भागले तो 7 इथं. तुम्ही असं पेपर मध्ये करायचं नाही. मी तुम्हाला समजण्यासाठी हे असं केलेलं. क्लिअर समजलं? पक्क समजलं? क्लिअर समजलं? आता आपण या पहिल्या लेक्चर मध्ये क्वेश्चन नंबर किती बघितलाय? 1. आणि क्वेश्चन नंबर किती बघितलाय? 2. सगळ्यात महत्वाचं की घरी किती वेळा सोडवायचं? 3 वेळा. एक वेळा इथं, घरी 3 वेळा. मग मला सांगा तुम्ही जर एवढं मेहनत केली, गणिताला दररोज घरी 20 मिनिटं अभ्यास केला, 20च मिनिटं, परीक्षेमध्ये कमी मार्क मिळणार आहेत का? नाही. आउट ऑफ नंबर मिळणार, गॅरंटी देऊन सांगतो, मन लावून सांगतो. कळालं? विसरायचं नाही. तुम्ही विसरले तर आपल्या YouTube चॅनलला व्हिडिओ आहेतच की, म्हणजे जावा विसरलं की बघायचं, परत लक्षात ठेवायचं, राईट करायचं. आणि आपला व्हिडिओ कोणाला पाठवायचा? मग आता सगळ्या मित्रांना पाठवून द्यायचं 1 नंबर. ओके, थँक्स.